श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. चला तर आजची रेसिपी दिसायला इतकी सुंदर आहे, तशीच खायला पण अगदीच छान लागते. तर क्रिस्पी असे मसाला वडी बनवलेली आहे ते मी आजची रेसिपी मध्ये मी तुम्हाला मसाला वडी कशी बनवतात ते बनवून दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मी येथे ना आता ह्या वाटीचं मेजरमेंट घेतलेले पिठासाठी. तर ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेले आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेले. तसंच मी अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली बारीक आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडेसे ओवा हातावर क्रश करून टाकलेले आहे आणि गरम तेल गार झाल्यानंतर तेही मी 1 चमचा टाकून घेतलेले आणि असा घट्टसर उंडा भिजून घेतलेले पिठाचा. तर आता पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी ती तीळ घेतलेली 50 ग्रॅम, ती भाजून घेतलेली मी गोल्डन रंग येईपर्यंत. त्याच्यानंतर खोबरं घेतलेले 1 वाटी, ते पण भाजून घेतलेले, अगदी हलकं, जास्त करपू द्यायचं नाही. त्याच्यानंतर इथे मिरचीचं वाटण घेतलेले, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेले, 2 लसूणच्या गड्ड्या घेतलेले, अर्धा इंच अद्रक टाकलेले, ओवा जिरं याची छान कोथिंबीर टाकून बारीक पेस्ट करून घेतलेली मी आणि इथे अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, मसाला, ओवा सगळं एकत्र मिश्रण करून धनेपूड बी टाकून घेतलेली आणि हे मिश्रण एकत्र एकजीव करून घेतलेले. तर छान असे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदीच आपले जे मसाले ते तीळ खोबऱ्याला अगदीच छान असे ॲड होतील. तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला बनवून घेतलेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी ना नक्की ट्राय करा. खूपच स्वादिष्ट अशी रुचकर मसाला वडी लागते. अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आणि कमी साहित्यात जास्त आपल्या घरीच असतं सर्व साहित्य. तर बघा अशा पद्धतीने मसाला मी तयार करून घेतलेला आहे आणि आता इथे मी छान उंडा करून पिठाचा लाटून घेणार आहे. तर असं जास्त दाट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, तर अशी गोळपाटभर मी ना पूर्ण लाटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी पातळ पातळ लेयर्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी गावरानी तूप लावून घेतलेले. तुम्हाला आवडलं तर लावा, नाही तर स्किप करा. तेल पण लावू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी सारण आहे ना सर्व छान असं टाकून घेतलेले आणि थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आपलं जे सारण बाहेर निघणार नाही आणि आपल्या ज्या पोळीला आहे ते पॅक असं चिपकून राहील. तर हे बघा अशा पद्धतीने असं सारण पूर्ण टाकून घ्यायचे आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचे. नंतर आपल्याला त्याचा रोल करायचा आहे. तर आता मी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करून करून असा रोल करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वड्या हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता, चौकोनी, त्रिकोणी. तर मी इथे त्रिकस आकारामध्ये कट करणार आहे. तर इथे ना चाकूला थोडंसं मी तुपाचा हात लावलेला आहे, जेणेकरून ते चिपकू नाही म्हणून. तर बघा अशा पद्धतीने गोल फिरून घ्यायचे आणि मी आता इथे चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. तर बघा इथे तुपाचा हात लावून घेतलेला आहे मी आणि तिरकस पद्धतीने अशी वडी कट करून घेते आणि आपल्याला आहे ना वडी कट झाल्यानंतर इथे छान पद्धतीने पाणी पण ठेवायचे, 1-1.5 ग्लास पाणी ठेवायचे कढईमध्ये आणि चाळणी ठेवायची. तर बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे आणि छान मस्त पाण्याला उकळी आली की आपल्याला चाळणमध्ये सर्व वड्या ह्या ठेवून घ्यायच्या आहे आणि आपल्याला 10 मिनटं वाफेवर शिजू द्यायचे आहे. तर छान वाफून झाल्यानंतर आपण अगदी कमी तेलामध्ये तळणार आहे. आपल्याला तेल जास्त इथे लागणार नाही, कमी तेलातच तळणार आहे. तर अशा पद्धतीने मी आता बाकीचा जो उंडा उरलेला आहे त्याच्या पण अशाच कट करून घेते आणि बघा कढईमध्ये खाली पाणी ठेवलेले आणि मी आता 10 मिनटं इथे वाफ काढून घेते. तर अगदी छान आपल्या वाफून निघाल्या आणि बघा तुम्ही अगदी आपलं जे सारण होतं ते पण अगदी बाहेरच आलेलं नाही. तर मी आता इथे तेल टाकते कढईमध्ये आणि थोडंसं छान गरम झालं की
गॅसची फ्लेम मीडियम करून द्यायची आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला वड्या तळायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नाही ते वड्या तळता नेमके पाहुणे आले आणि अगदी त्यांनी पण अगदी आनंदाने वड्या खाल्ल्या आणि खूपच कौतुक केलं, खूपच छान झाले असं. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या सुनीता लाईफस्टाईल या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.